सुना ग माझा झुरताय मना मना मला वाचून सुना ग माझा झुरताय मना मना रागू महिने लागेला सोडून रागू महिने लागेला सोडून गेला सोडून व गेला सोडून गेला भरारी मारून माझा झुरताय मना मना देवा वाचून सुना ग माझा झुरताय मना मना चला आता पहिले ना शांताक जातो आणि तिला पहिली खुश खबर देतो का आपलं घर बांधायचंय असं तसं त्याला कारागीर पाहिला एवढंच सांगतो बाई सोयाबीन तर एवढी भारी झाली हा पण या माणसाचं तर ना अजिबात ध्यान नाही हा थोडं थोडं हे गावताड आलंय याचं द्याचं हलवून त्याला वाटतं हिनीच करावं सगळं पार ना भ्या गाडली पार हा का मोटर चालू करावा का पाणी सोडावा अजिबात अक्कल नाही बाई या बाबाला हा आज एवढी सोन्यासारखी सोयाबीन झाली पार ना एखाद्याची पार नजर पडेल तिच्यावर शांता काय हो अगं तुला एक खुश खबर सांगाय आलो काची खुश खबर अगं एक आहे ना तुला सांगतो एक असा घराचा कारागीर भेटलाय ते नको काचा घराचा काय म्हणते मग तुला घर म्हणती नाही पडाया झालं हा मग घर बांधायचं नाही का मग इतका भारी सुपर कारागीर आहे कुठे ये अंग ये तू तुला सांगतो बाई मला तर लय आनंद झाला हो तो कारागीर याचा आहे कुठला गाजरवाडीचा आहे नायताळ्याजवळ आहे कोणत्या वाडीचा गाजरवाडी हा तिथला कारागीर आहे काय हो लय सुपर हो हा ना असं त्या याचा बांगला बांधला शरद कुट्याचा हा का हो त्याचा असा बांगला बांधला म्हणजे त्या शरद कुटेचा तो बांगला त्याने बांधले का त्याचाच आहे ना बाई तू बाय 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 तुम्हाला सांगते इतका पॉश बांगला आहे आणि त्याची ती बायको ती स्वाती तुम्हाला सांगते या बा अशी जाडी झाली मस्त बांगल्यामध्ये बसून आणि या बा अजून लय ना काय काय त्याने तिने बनवलं त्याने का असं बसायचं रात काय म्हणते हो त्याला सोपे हा सोफा सेट तुम्हाला सांगते घरात अजून मोठा पलंग आणि बाई ते भांडे ठेवायला काय त्याला म्हणते ते असं पाहूनच मी एक दिवस गेले होते ना बाई मी तर पाहतच राहिले नुसती म्हणजे तो कारागीर येणार आहे काय हा तो कारागीर पण मी काय म्हणते तू ये ना तू हा असं बाहेरच्या भीतीमध्ये घरातल्या भीतीत असं तोंड पाहशील तो आणलंय ना अशा नुसत्या काचा बसवेले लय भारी रे मी काय म्हणते हा बोल त्याला सांगा मग आपलं घर बांधायला हा त्यालाच सांगू तो आहे ना येणार आहे बर का हा ना कधी येणार आहे तो म्हण मी दुपारून घरी येतो तो हा ना हा पाहून जातो बा बाई मला तर त्या पडक्या घरात राहून राहून लय कटाळा आला हो असं वाटतं का निम्या रात्रीचेच पडतं का काय पण काही म्हणा तो कारागीर आला एकदा घर बांधायला दिलं का मा नशीबच उजाडलं बाई हा तेवढंच राहिलं आपलं म्हणजे माझे दिवसच आले बा सोन्याचे नाही का हा नाही मी त्या कारागिराला गेलतो मी त्याला म्हणलो बा हे म्हणलं जाऊ दे आमचं आहे ना ते घर पडेलच आहे 4 लोक आपल्याला नाव ठेवत्या हा ना बाई त्याच्यापेक्षा बनवून घेऊ आपण मग मी तर ना तुम्हाला सांगते पिनू अशी मस्त सोप्यावर बसल आणि गाणंच म्हणत राहील बाई ते कोणतं ते नाही का तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं वा तुझ्या माझ्या लेकराला घरकुल नव्या घरामंदी सार नवीन घडलं घरकुला संग समद येगळ होईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल बरोबर आहे ना सुपर मला असं झाले कधी बांगला बांधील मला ना आता तुम्ही चालाच बरं तुम्ही पहिलं त्या बिल्डरला बोलवा बाई हा तू थोड्या वेळात येईल हा ही सोयाबीन मरते तिकडं मी काय म्हणते तिला उद्या पाणी सोडा पहिलं ते बंगल्याचं पाऊस चला हा चल काय नाव सांगितलं शरद कुट्यानं हा पिनू तुंगार म्हणे त्याचं मस्तपैकी घर बांधायचंय म्हणे आमराईमध्ये राहतो ती इथं तर कुठं आमराई मला एवढ्या लांब चालत आलं तरी आमराई काही दिसणं झाले इकडं जिकडं तिकडं बघावं तर ऊस आणि सोयाबीनच आहे हां इथं एक बाई दिसते त्या बाईला तरी विचारून बघतो बाई बाया करता बाया भेटा ना निंदायला सोयाबीन हां मग तण झाले याच्यामध्ये
आता मलाच बिल घ्यायला लागत का काय? नमस्कार हो. नमस्कार. का आलो होतं जरा इकडे काम होतं. कोण गावची आहे तुम्ही? मस्त मी नाशिकचा आहे हां, पण गाजरवाडीला राहतो मी. गाजरवाडीचे का तुम्ही? हो. इकडं आलो होतं म्हणजे मला आहे ना पिनू तुंगारचं घर कुठं आहे ते विचारायचं होतं. पिरी तुंगार हं, या इकडून पुढे गेले का हं, सर हाताला मग वाकड्या हाताने माळायचं. बर. तिकडं आमराई आहे तिकडंच त्याचं घर आहे. सरळ जायचं हां, परत वाकड्या हाताला उलट्या वळायचं. हाताला फिरायचं. बर बर. तिथंच घर आहे का? हां आमराई. हा मला पण शरदनं तेच सांगितलं होतं आमराई मध्ये घर आहे. हां हां पण हाच रस्ता आहे ना सरळ? हां, ये सर वाटेने जा आणि उलट्या हाताला फिरा. बर बर. येऊ का मग? हां हां. पहिलेला आमचा पाहुणा आला पिण्या ग. काय कामानिमित्त आले ते नाही विचारलं मी. आला असं का आला तरी आपल्याला काय करायचं. इकडं बाय भेटा ना मला निंदा खुरपाला काय करावा. आता यांना फोन करते आणि यांना सांगते बाय आप्पा नाही तर आपण दोघं मिळून तरी निंदू खुरपू. लय तण झाले सोयाबीनमध्ये. पहिली घरी जाते त्याला फोन करते. चल बाई हे कधीची जाऊन बसले मग आता आवरून बसले मी. मला म्हणते बिल्डर येणार आहे. काय माणूस आहे बाई. थांब या इकडं तरी पाहते यांना. हय. आता तुलाही बांधतो थांब असं मस्त गोठा बांधितो तुला. हं बारीमध्ये पत्रे टाकीतो म्हणजे मग तुलाही पाण्या पावसाची भीती नाही. थंडी पुढं पडली तर वाजायची नाही. काय टेन्शन नको घेऊ. मस्त दिवस तुम्ही पाण्यात काढले. का ना तुम्ही इकडे आहे का? हा ये गाईला त्यांना चारा पाणी करीत होतो. चारा पाणी करीत आहे हम्म. आणि जनावर पुढे ते चारा दिसा ना. नाही नाही आणून टाकलाय आता टाकायचा राहिला. हा मी तुमची तिकडच वाट पाहते. तो बिल्डरचं म्हणत होते तुम्ही कधी येणार आहे. हा तो आला नाही ना अजून. फोन करा ना लवकर. अहो फोन करा ऐवजी त्याच्याकडे जाऊन येऊ आपण. म्हणजे त्याच्याक जायचं. येतं असेल वाटाणा तर भेटला तर भेटला. अहो इडच त्याला घरबीर दाखवून देऊ. मला असं झालंय कधी येईल तो. हो तो हे आला बर का तोय बी. कुठे हे काय तो ते अंगून येऊ राहिला. हा बिल्डर आहे का? हा बिल्डर आहे. पिनू तुंगार तुम्हीच का? हो आम्हीच. बरं झालं. मला शरद कुठेनच सांगितलं होतं हा की पिनू तुंगारचं घर बांधायचंय. हा हे काय मग येच आपलं घर. हे घर आहे का? हो ये. लयच पडलंय ती. अहो पडलंय म्हणजे आपलं डायरेक्ट RCC बांगलाच करायचा आता. हा का? हम्म. हे घर आहे का तुमचं? हो ये. या बरं जरा घर दाखवा आम्हाला. हा, चल ग शांत चल. हा. चला. ते शरद कुठेचं घर तुम्हीच बांधलं ना साहेब? हा मीच बांधलंय ना. हा मस्त बांधलं हो. हा मग तसा खर्च केलाय त्याला पण. खर्च बिन पैसा दिला त्यानं तेवढा. हा मग पैसे दिले म्हणून तर घर त्याचं चांगलं झालं ना. या बाई ये बाबा. ह्याला भिंती तर लयच खराब झाल्या बरं का. हे सगळंच पाडावं लागेल बरं का आता. हो ये पाडून घेऊ ना. तुम्हाला सगळं करायला लागेल आता. नाही आपण करू. खायला मला तर घरात जायला भीती वाटायला लागली. हा हा. आणि तुम्ही ह्या घरात राहताय. अहो हा ना साहेब आता जवळजवळ आमच्या लग्नाला 15 वर्ष झाले तसं आम्ही इडच वनवास भोगितोय. अरे बापरे माग तर ते कौलं नाहीत काय नाही कसं हो? अहो ते आत्ताच्या वाड्यानं पडले मांग. ते ना साहेब चांगले होते पण यंदाच्या पावसाळ्यात आहे ना पाऊस थोडा जास्त झाला ना हवा ते गेले उडून मागचं पाक सगळं. हा का? हा म्हणून आम्ही लगेच घराचा निर्णयच घेतला. नाही नाही कसं आहे घर मी एक नंबर बांधून देईन तुम्हाला. हा नाही नाही जसं पाहिजे तसं बांधून देईन. अहो तुम्ही ते शरद कुटेचा बंगला बांधला ना हा आम्ही पाहिला ना तो. मग हे मला म्हणा तोच बिल्डर आहे म्हणले देवच पावला मग देऊनच टाका म्हणले त्यांच्याक काम. मला वाटतंय ही जागा तुमची अशी. हा या ना साहेब या इथपर्यंत आहे पार बरं का पाहून घ्या तुम्ही. आणि तुम्हाला सांगते हे आहे ना डायरेक्ट मुळा सगळं याचा खड्डाच उपटून टाकायचा पाडूनच टाकायचे काहीच ठेवू नका. नाही नाही आपण काम घेतलं ना हा. पहिलं तर पोखल्या लावून हे सगळंच मी पाडणार आहे. हा लगेच JCB लावा हा. आणि लगेच काढून फेकून द्या आणि एकदम मस्त नवीन सगळं तुमच्या पद्धतीने. म्हणजे ही जागा तुमची 15 बाय 25 ची जागा वाटते मला. हा ना हो. हा असल ते काय म्हाताऱ्याच्या काळातलंय. हा ते लय जुन्या काळातलं घर आहे. हा का? हा बर का हो बोला की. या चौकटी लाकडं राहू द्या बर का. हा हा काय हो हा काला या चौकटीन लाकडं आणि जाळायला कोणाला? अरे तुला चुल्यात घालाय नको का.
बोलले का मला का जाळून टाकी त्या काय बाई या माणसाच्या डोक्यात. साहेब मी काय म्हणते, हे लाकडं चौकटी एवढ्याचा नायनाट करून टाका. मला आहे ना आता हे जुनं आहे ना पावानाच. मला असं झालंय कधी तो बंगला बांधील आणि कधी एकदाची राजाच्या राणीसारखी बसल त्या सोप्यावर असं झाले. अरे पण ये साग आहे सगळा साग, त्याला बाजार किती आहे? नाही तर मग आपण बंगार मध्ये देऊ त्याला तरी पैसे होणार का हो? तुम्हाला जर पाहिजे असेल ना ते लाकडं दरवाजा खिडक्या बिडक्या काय ते तुम्ही काढून घ्या. मी एकदा JCP लावला की सगळं सपाटच करून टाकणार आहे. हा नाही ते आम्ही करू बरोबर. तुम्ही तुमचं काम करा फक्त. का हो साहेब? बोला की. तुमचं नाव काय हो? माझं नाव हा हो इंजिनियर गंगाराम म्हणतात मला. इंजिनियर गंगाराम? हा मग कुठले साहेब तुम्ही? मी गाजरवाडीचा आहे तसा. हा गाजरवाडी. हाय हाय हाय. ये बरोबर म्हणत होते गाजरवाडीच आहे. तुमचं लईच होईल दिसत आहे ना शिक्षण. हा शिक्षण लय झालंय आपलं. हा म्हणूनच एवढे भारी भारी बंगले बांधित तुम्ही. हो काहीच नाही ते शहराचा बांधलाय ना तो सुद्धा किरकोळ आहे. म्हणजे त्याच्यापेक्षा भारी बांधित. हाय पाय बांधतो आपण. तुम्हाला माहिती आहे का रतन टाटा? हा 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 आज त्याचा सुद्धा बंगला मीच बांधलाय. म्हणजे तो टाटा बिर्ला? हा मग बाई 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 पाहिलं का? म्हणजे यांच्याच हातचं काम आहे पाय. मुकेश अंबानी त्याचा सुद्धा बंगला मीच बांधलाय. म्हणजे ते पैशावाले अंबानी हा मग त्यांचे बंगले तुम्हीच बांधिता का? मीच बांधतो तर. बापरे साहेब चला ना चहा पाणी घेऊ येते का? नाही चहा पाणी नको काय. नको का? आता ऊन लय आहे बरं का. त्या उन्हात चहा पिऊन जमत नाही. हा उन्हाची चहा नको. सरबत करू का थोडासा? नाही काय नको. कसं आहे आपलं तुमचं व्यवहाराचं पहिलं बघून घेऊ. हा हो हा बोलून घ्या ना. कसं आहे लय मोठा माणूस आहे बर का. ते नाही का अंबानी टाटा बिर्ला हा, माहिती. त्यांचे सुद्धा बंगले यांनी बांधिले. हा ना मग ते दिसतच ना ग शरद भाऊच्या बंगल्यावर. हा त्याच्यापेक्षा भारी बांधितोय म्हणून मी बंगला. शरद भाऊच्या बंगल्याला काय करत्या थर्ड क्लास आहे तो म्हणतो तो बंगला. बरं का. हा ती तुम्हाला ऐश्वर्या राय माहिती आहे का? हा ती हिरोईन ना? हा हिरोईन. हा माहिती आहे. तुम्हाला माहिती का? हा पाहिले टीव्ही मध्ये. हा तिचा बंगला कोणी बांधलाय? कोणी बांधला? मीच बांधलाय ना. काय सांगत आहे तुम्हीच बांधला? मीच. बापरे नुसता काचामध्ये हो. हा मग आपल्या PM नाही का मोदी? हा मोदी पंतप्रधान हा त्याचा बंगला कोणी बांधलाय? कोणी? मीच. तुम्हीच? हा मीच बांधलाय. म्हणजे पंतप्रधानाचं तुम्हीच बांधला? हा मग बरं का. हा ती रानू मंडल ती गायिका? गायिका हा तिचा बंगला कोणी बांधलाय? कोणी? मीच. लय ना मोठाले काम केले यांनी. म्हणजे ती रानू मंडल एवढी मोठी गायिका तिचा बांगला तुम्हीच बांधला? हा मग काय. तुम्हाला सांगतो तो जॉनी लिव्हर. हा जॉनी लिव्हरचा सुद्धा बंगला कोणी बांधला? कोणी हो? मीच. बापरे तो तुम्हीच बांधला? मग काय. बाय 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 बाय. एवढंच काय घेऊन बसलाय. नाना पाटेकरच्या बरं का हॉटेलने मस्तपैकी मुंबईला बांधलंय. हा ते सुद्धा कोणी बांधलंय? कोणी हो? मीच. वा वा बाय बाय. लय मोठा बिल्डर आहे मग. साहेब तुमचे तर पाय धुवूनच पाणी प्यावं वाटू राहिलं. ही काय घेऊन बसलाय तुम्ही? हा हो ते अयोध्येचं राम मंदिर आहे ना हा त्याचं सुद्धा काम माझ्याकडे झालं होतं. अयोध्येच्या राम मंदिराचं? हा मग. बापरे मग हो साहेब. पण काय गंमत झाली माझ्या जवळजवळ 30 ते 40 साईडचे कामं चालू होती हा हा आणि माझ्याकडे माणसं कमी पडायला लागले ना त्याच्यामुळे ते अयोध्येच्या मंदिराचं काम मी सोडून दिलं. बापरे लईच मोठे मोठे काम येत हो तुमच्याकडं. हा मग आपण आहे ना हायफाय लोकांचेच काम करतो. म्हणजे असं समजा भारतातले जेवढे पंतप्रधान हिरो हिरोईन हा, मग? सगळे रानू मंडल असो का मग मोठी कुणी असो त्यांचे सगळ्यांचे बंगले तुम्हीच बांधिते बा? मीच बांधलाय. म्हणजे बांधिले तुम्ही सगळं? सर्वात पहिलं काम आहे हा. ना मी अमृतपूरच्या बंगल्याचं काम सुरुवात केली. म्हणजे अमरीशपुरीच तुम्हीच बांधला का? हा मग काय. बाय बाय हो पटकन व्यवहार करा. हो. पहिलं बंगल्याचं काम देऊन टाका यांच्याक. माग पुढं पाहू नका. असं गाय गायन म्हशीवाळ्यासारखं या असं शर्ट घालीत नका जाऊ. असं मस्त पुढाऱ्यासारखं राज जा आता. आणि ते मफलर फिपरल काय आणि ती टोपी पहिली काढून टाका. ती दुसरी गोल टोपी घालायची आता बरं का. हा, आता चालेल. आपल्याला एवढा मोठा बंगला बांधायचंय थोडं स्टँडर्ड राहायचं. हा म्हणजे आपलं असं इम्प्रेशन पडलं अगं पाहिजे. ऐक तू एवढं म्हणती लय मोठा बंगला बांधायचा बंगला काय खायला देणार आहे का? हो ते बाकीचं तुम्ही आता काढू नका. ते जेवढे पैसे ठेवेल आहे ना बँकेमध्ये हा तुमच्या बापाने आपलं नाव जेवढे एवढ्या करेल ना तेवढ्या मोडा आणि पहिले माझ्या हातात पैसे आणून द्या. मी बरोबर बिल्डरला कामाला लावते. हा हो एवढंच नाही बरं का. हा. तुम्हाला ती माहिती आहे का ती डान्सर डान्सर? डान्सर. ती आपली काय गौतमी पाटील. हो हा हा
हा हा तिचा सुद्धा आता पुण्यामध्ये बंगल्याचं काम आहे ना. हा. ती कोण बंगला बांधतोय? कोण? मीच. म्हणजे तुम्हीच बांधला का तू? हा मग अय्यो ती गौतमी पाटील नाही हा का? पाहिली ओय, तुम्ही काय काय पाहिली मग का हो? हा बोल ना. तुम्हाला माहिती आहे का ती गौतमी पाटील? आणि मग म्हणजे अगं एकदा नाही का तुला असंच खोटं बोललो. हा. म्हणलं बेरवाडीला काल्याच्या कीर्तनाचं कीर्तन आहे बा काल्याचं हा कीर्तन. हा अहो मग मी तिकडे नव्हतं गेलो. मग गौतमी पाटील आली होती कुठं? इकडं गुळवसनीम गावला. हा का? हो तिचा मोठा कार्यक्रम होता लावण्यांचा. हा हा आणि आम्ही गेल्या गेल्या तिकीट काढून हा. पुढं बसलो. ती तुम्हाला बसवलं का पुढं? आणि मग हा. अहो ती जशी लावण्या म्हणायची ना नाचायची. हा. जो जो आम्ही इकडे नाचायचो थाया थाया. हा ना हम्म. म्हणजे तुम्ही काल्याचं कीर्तनाचं खोटं सांगून आणि तुम्ही गौतमी पाटीलचा डान्स पाहायला गेले होते काय? हो अहो डान्सच असा हो असे आहात. हा ना हो. बाय बाय केव्हापासून शिकले तुम्ही? मग तुमचा गौतमी पाटीलचा डान्स आणि ते सगळं एकखटी पाहते मी. आता पहिले ना काय ते घराचा बंदोबस्त करा. हो का हो? हा साहेब याला किती खर्च येईल? कसं आहे माहितीये का? हं. आता तुम्ही मला उक्त देताय का मजुरीने देताय ही पहिले विचारपूस केली पाहिजे ना. शांता कसं द्यावं? काव साहेब बोला की. तुमचं नाव काय म्हणले? इंजिनियर गंगाराम. हा बरं मी काय म्हणते इंजिनियर गंगाराम साहेब हा उक्त कसं राहतं मजुरीनी कसं राहतं म्हणजे आम्हाला थोडी माहिती द्या ना त्यातली. हा आता कसं आहे माहितीये का? हा तुमचं हे काम करायचंय. हा माझ्या अंदाजाने ही 25 फूट असं जागा आहे हा हा आहे. आणि अशी 15 फुटाच आहे ना. हो म्हणजे 25 बाय 15 हम्म. 375 स्क्वेअर फुटाचं काम आहे. हा असं हा हे स्क्वेअर फुटावरच करतो आपण. हा ना हा 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 आणि जर तुम्ही आहे ना मला जर मजुरीनं दिलं हा 1200 रुपये स्क्वेअर फुटाने काम करतो मी. हा ना हा हा आणि अजून कसं करते? आणि जर उक्त दिलं ना हा तर मग काय तुम्ही नुसतं डायरेक्ट चावी घ्यायला यायचं. हा का? हा मग म्हणजे उक्त कसं करणार तुम्ही मग? एकदमच ठरवून काम घेणार मी. हा का? मग कसं ठरवून घेणार मग सांगा ना आम्हाला थोडक्यात. कसं आहे आता हे काम आहे ना तुमचं हा 375 स्क्वेअर फूट पडतंय. हा म्हणजे जवळजवळ आहे ना त्या घराला जर मी उक्त घेतलं हा तर कमीत कमी 45 लाख रुपये घेईन. किती? 45 लाख. शांता हा किती म्हणते ते? अहो ते काय म्हणता माहितीये का आज सगळं आम्हीच करून घेतो. तुम्ही डायरेक्ट कुलूप उघडायचं आणि घरात आरामात बसायचं. 45 लाख रुपये. 45 लाख? हा अहो, त्यांना सांगणं लय वाटते ते. हा लय तर होतेच पण मी काय म्हणते वस्तू एकदाच होऊन जाती काय. आपल्याला ना इटा आणायची ना माती आणायची ना वाळू आणायची ना काय आणायचं ना पाणी मारायचं काही टेन्शन नाही. आई तर तुम्ही गादीवर जाऊन झोपशाल बरोबर आहे का नाही? आहे बरोबर आहे पण काही कमी जास्त करायला लाव ना. बोला ना तुम्ही आता काय मी बोलू का बाई? का हो? हा बोला की. 45 लाख म्हणल्यावर लय वाटते ते. काही कमी जास्त करा. हो काय कमी करताय? उलट आहे ना मी तुम्हाला खरंच लय साधन सोप्या भाषेत तुम्हाला 45 लाख रुपये सांगितलेत. आज तुम्हाला खोटं वाटेल सिमेंटची गोणी आहे ना 400 ते 450 रुपये गोण पडती. हा हा आज वाळू जर आणायचं म्हणलं ना तर काय सांगायचं तुम्हाला रस्त्याने येता येता आम्हाला असे 20-30 हजार रुपये वाटायला लागतात. हा ना. मग वाळू मिळते का आता? नाही वाळू लय चोरून लपून आणायला लागत. त्याला विटा लागतील सिमेंट लागल कच लागल हो हो. हा परत स्टील लागल. मग का हा वीट जर आपण ती ठोकल्याची वापरली तर नाही जमणार. नाही ठोकळ्याची वापरली तरी चालेल ना. ती कमी राहते ना भाव. हो, कशाचा कमी राहतो भाव तवा. तुम्ही गप्प बसाव. मी काय म्हणते साहेब हा चांगलीच वीट वापरा. ते ठोकळे ठाकळे नका वापरू आणि ना एवढे ना 30 लाखात घ्या ना ऍडजस्ट करून. हो काय सांगतोय तुम्हाला बरं का ते शरद बिचारा मला बोलला म्हणून मी तुमच्या पैसे आलो. नाही तर ना आपली काम आहे ना असे कोट्यान करोड मध्येच काम चालू असतात. हा तुमचे म्हणजे अब्ज मध्येच. हा मग काय आता एवढे मोठे तुम्ही अमरीशपुरीचा बांगला बांधते अजून कोणाचा जॉनी लिव्हरचा बांधलाय. म्हणजे तुमच्या अब्ज मध्येच भाषा बस सगळं. हा मग हे पहिलंच माझं काम आहे की मी लाखात बोललोय म्हणून. हा का? हा नाही तर ह्या कामाला दुसरा जर इंजिनियर आला असता ना तर तुम्हाला अजून लय पैसे मागितले असते त्यांनी. ए बरं का वहिनी एक तर शरद भाऊचं मी ऐकलो म्हणून तुमच्याकडे आलोय. हा ते शरद कुठे ना. हा मग बरं का हा ते शरद कुठे आहेत ना हा युट्यूबचे मोठे स्टार आहेत.
हो हो ते लय मोठे ते ना असे व्हिडिओ बनवित आहे. हा मग हा हा मी आणि- त्यांचे व्हिडिओ रोज पाहते. आणि त्यांनी मला सांगितलंय काय ना बाबा पिनू गावातला गरीब माणूस आहे त्याचं एक थोडक्यात मस्तपैकी काम करून. त्यांनी सांगितलं ना. हा मग नाही नाही ते लय देव माणसे बाई. नाहीतर आहे ना हा. असली किरकोळ काम मी आयुष्यात करत नाही. हा ना. हे पहिलंच तुमचं काम आहे. हा. मी किरकोळ काम म्हणून घेतोय. हा बरोबर आहे. नाही साहेब काय माहिती का या बा थोडी- मोठ्याची कामं कोणी करतं पण थोडी गरीबाची दया येऊ द्या. त्या शरद भाऊंचं तुम्ही ऐकले आमच्या दारापर्यंत आले तर आमचं काम एवढं घेऊन टाका आता. नाही तुमचं काम घेणारच आहे मी हा पण व्यवहार जुळला ना हा. तर लगेच मी उद्याच कामाला सुरुवात करेन. हा बरं मी काय म्हणते हा. थोडं माग पुढं सरकून घ्या ना. बर का हो बोला की ओ साहेब बोला. मी ना वर सरकवतो तुम्ही थोडं खाली सारखा. काय कशानं हा कशानं पैशानं. पैशानं हम्म. कसं आहे आता जाऊ द्या शरद कुटेचा मान राखला पाहिजे हा हा म्हणून आहे ना मी त्यातलं एखादा लाख कमी करा 45 म्हणलं तर 44च लाख दे. हा 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 हे बा साहेब कसं आहे माहिती आहे का आमची परिस्थिती थोडी गरीब आहे ना त्याच्यामुळं काय करा माहिती आहे का आम्ही थोडं खाली सरकलोय ना तर तुम्ही बी थोडं खाली सरकावं असं. आता काय या सारखी माझं डोकं आउट व्हायचं हो. हा म्हणजे आम्हाला असं म्हणायचं तुम्ही खूप वरसर केले ना हम्म. थोडे खाली या का हो? खाली या. हा हे बघा आपल्याला तर परवडत नाही. हा मी आता त्या बिचाराचं मला फोन बरेच येऊन गेले हा. आणि तो म्हणत होता कसल्याही परिस्थितीत जा बाबा त्या पिनूचं घर बांधून दे हा. असा शरद बोलला. हा म्हणजे तुम्ही शब्दाला जागले त्याच्या. हा मग बरोबर. साहेब तुमचं आयुष्यभर नाव काढील मी. हम्म. अहो आयुष्यभर नाव काढून काय फायदा आहे. तुम्हाला चांगलं असं घर बांधून देईन की तुमच्या 7 पिढ्या त्या घरात राहतील. हा मग तर बरं होईल बाई. हो मग घ्या ठीक ठीक का रे हा बा. बरं मी काय म्हणते साहेब बोला. या बा तुम्ही 45 आकडा सांगितला हो. हा आम्ही 30 आलो हा. बरोबर आहे का नाही तर वाटलं तर तुमचे माय 30 राहू द्या आणि तुमचे 45 राहू द्या. हा. आपण आहे ना 35 मध्ये डन करून टाकू. आपल्याला नाही परवडत ती 35 मध्ये. हा नाही मटेरियल महाग आहे. आज गाड्या सारखं मटेरियल आणायला गाड्या येत्या जात्या त्यांना भाडं द्यावं लागतं मटेरियलला पैसे द्यावं लागतील आणि थोडं घरात काम जर एकदा सुरुवात केली तुम्हाला वाटतंय का कमी काम असतं म्हणून. हा नाही नाही काम तसं मस्त राहत. बरं का हा तुम्ही आहे ना आता बघा तुमच्या घरामध्ये ज्या फरशी बिरशी आहे का काय हा जमिनीवर नुसतं हा ना माती ना खाली दिसते. आहे का नाही हा तुम्हाला पाहिजे तशी घरात मी आहे ना हा फरशी बसवून देईन. हा मग किचन हा ट्रॉयली संडास बाथरूम हा हा आणि बरं का हा. तसं म्हणाय गेलं तर अहो आता जर मजुराला आहे ना हम्म. 1000 रुपये रोज द्यावा लागतो मला. हा तुमचे बरोबर आहे म्हणजे ते शरद भाऊच्या घरी ते असं वडायचं करेल ते करत्या का तुम्ही. हा मग हा मग त्याला काय म्हणते बाई काय ती स्वाती म्हणत होती मग आता ध्यानात नाही राहिलं बाई. त्याला आहे ना ब्रँडेड फर्निचर म्हणतात. का हा बोल ना. काय म्हणले. त्याला असं हा. म्हणत्या ब्रँडेड फर्मिशन. हा हा अहो ब्रँडेड फर्निचर नाही मी बॉबलाय साहेब मला नाही म्हणता येत. असं आहे का. हा एवढंच नाही तुम्हाला आहे ना बेडरूम मध्ये आहे हा. ना झोपण्यासाठी हा मखमली बेड तयार करून देऊ. काय सांगा त्या. हा मग हा ना आणि एवढंच नाही हो हा तुम्हाला आहे ना मस्तपैकी तुमच्या घरामध्ये हा. घरात पैसे ठेवण्यासाठी हा तिजोरी बांधून देईन चांगली मस्तपैकी. हा ना कपड्याला कपाट. हा का हा मग म्हणजे एवढं सगळं तुम्ही करत्या. हा मग अहो एवढंच नाही हा तुमच्या बंगल्यात 2 फॅन सुद्धा लावून देणार. हा ना हा मग बाई तुम्हाला सांगते एवढ्या दिवस यांना म्हणायची अहो एखादा पंखा आणा अशी उकडून मारायची तर बाबाचं काच लक्ष आहे. साहेब तुम्ही सगळं आम्हाला आहे ना लगेच रेडीच करून द्या मस्त आम्हाला उन्हाळचे नाही पंखा बी लावून द्या बरं का एखादा. पंखा हा अहो पंख्यापेक्षा आहे हा. ना पाहिजे तर तुम्हाला एसी लावून देतो बंगल्यात. एसी म्हणजे काय राहतो साहेब. थंडगार हवा. फ्रीज कसं उघडल्या थंडगार हवा हा 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 तसं डायरेक्ट एसी चालू झाली हा. की थंडगार हवा लागते. हा का हा मग हा ते बसवा बरं का साहेब. हा बसवणार ना. हा हा एवढं सगळं तुमच्या हाताने ना आता मी तर मला असं वाटतं का मी का स्वप्नात आहे का काय असं वाटू राहिलं मला. होईल होईल. हा? बरं मी काय म्हणते हा बोल ना. माग पुढं सरकून. हो वा ना असं मी सांगितलं तसं करा ना. हे बघा मी तुम्हाला लय सांगितले नव्हते. मी तुम्हाला तुमच्या घराचं कामाचं आहे ना हा. 45 लाख रुपये सांगितले होते हा आहे का नाही. हा मग आता एक काम करा तुमचे 35 पण जाऊ द्या हा आणि मी 45 सांगितले परत 1 लाख कमी केले हा ते 44 पण जाऊ द्या. हा तुम्ही शेवट सांगतो बरं का तुम्हाला हा 40 लाख रुपये द्या तुमचं तुम्हाला बंगला बांधून देतो चांगला.
थोडे 1-2 लाख माग पुढं करा ना साहेब. हो डायरेक्ट 5 लाख कमी केलेत ना. हा जाऊ दे ना, झाले ना कमी जाऊ आता. द्या. या बा मी काय म्हणते 1-2 लाखासाठी ना घासगीस करीत नाही बसायचं. नाही, जाऊ दे, हा? देऊन टाकू. 40 ला आहे ना फायनलच करून टाका. देऊन टाकू. काय होईल माहितीये का, हा. आपण घराच्या टायमाला अशी कचकच जर नाही, घातली, नाही, मला पहिलं घर महत्वाचे बाई. हा काय मला- उपयोग नाही म्हणा. ते काय म्हणले काय बसवणार आहे AC? एसी इशी हा मला असं झाले कधी तेव्हा त्याच्यात बसल मी. त्याच्यात बसल म्हणजे ती वर राहते भीतीला बाई. म्हणजे वर राहते का? हा ते तुला खाली बसायला लागत, क्वाटवर बसून म्हणजे तिडून खाली हवा येते. हवा येते. हा मग म्हणजे पंख्यासारखी. पंख्यासारखी, पण त्याच्यापेक्षा थंडगार हवा येते. हा ना. मग तू माहितीये का, अशी गोरी आहे हा, ना, हा. याच्यात दुप्पट गोरी उशीर, काय सांगत आहे? मग तिला इशी म्हणत्या. हा ना बाई बरं साहेब हा. जाऊ द्या मरू द्या. 40 ला आहे ना आता फायनल. डनच करून टाकू आपण. हा. बर का? हा बरं मग कधी काम चालू करते? आता कसं आहे काम, तर मी काय तुम्ही म्हणलं ना तास सुद्धा JCB बोलवीन आणि हे सगळं पाडून टाकीन. बरं मी काय म्हणते अहो आजच्या दिवस नको ना, मग ते आपल्याला इड. ऐका ना साहेब, हा. आमचं सामान आहे ना थोडस बर. ते आम्ही ना या इकडच्या बाजूच्या पडीत नेतो आमच्या जनावरांच्या, आणि बंगल्याचं काम होतं आम्ही तिडच राहतो. किती दिवसात काम होईल? हे बघा लय वेळ लावणार नाही. हा तुम्हाला जवळजवळ आहे ना, हा. मी 30 ते 35 दिवसातच तुमचा बंगला बांधून तयार करीन. 30 ते 35 म्हणजे असं समजा महिन्यात तुम्ही महिना काय- झाला. हा महिना सव्वा महिना. बरं मी काय म्हणते, आम्हाला फक्त उद्याचा दिवस द्या. उद्याच्या दिवस आम्ही सामान उचलितो आणि तुम्हाला घर खाली करून देतो. हा ठीक आहे काय हरकत नाही. हा पण कसं आहे आता बोललो व्यवहार तर झाला आपला, हा पण मला पैसे आहे ना हा. 2 टप्प्यात लागतील. हा का? हा 20-20 लाख. 20-20 लाख. आता काम मी परवा सुरू केलं हा की मला पहिल्या टप्प्यात 20 लाख रुपये द्यायचे. आता या बा कसं आहे माहिती का साहेब, आता सध्या आमची ना लय अडचण चालू आहे. कडकी. हा आम्ही ना थोडं घर वत आलं रे आलं. हा हा का तुम्हाला 20 लाख रुपये देऊन टाकीतो. बापरे, म्हणजे थोडं घर होत आल्यानंतर तुम्ही 20 लाख देणार? बरं का साहेब? बरा. या बा अर्ध मार्ध काम झालं का घराचं, हा. हा मग तेव्हा तुम्हाला आम्ही 20 लाख देतो. हा आणि एकदा का घराचं काम पूर्ण झालं हा. आणि आम्ही एकदा का इकडं राहायला आलो रे आलो, घराची पूजा एकदा घातली रे घातली हा. का मग तुम्हाला राहिलेले 20 आम्ही देऊन टाकू का? हा हा फक्त तेवढं आम्हाला ना थोडा उपभोग घेऊ द्या. एखादा महिना ते सोप्या बिप्या बसू द्या हा. का लगेच तुमचे 20 लाख राहिलेले आम्ही देतो का? मिटले. हा बरोबर आहे का नाही? मग म्हणजे मी आता काम सुरुवात करायचं म्हणलं, मी स्वतःच्या खर्चात न करायचं काय? हा हा म्हणजे तसंच समजा थोडस. कसं बोलताय तुम्ही? तसंच समजा. हा त्याला व्यवहार म्हणत नाहीत. तुम्हाला काम सुरू व्हायच्या अगोदर अर्धी रक्कम द्यावीच लागेल. हा ते तुमचं बरोबर आहे, पण या बा साहेब तुम्हाला सांगते आम्ही दोघं प्रामाणिक आहे का हो? हो मग वाटलं तर तुम्ही त्या शरद कुटेला विचारा का हे लोक कसे आहे म्हणून आमच्यावर फक्त विश्वास ठेवा बरं का साहेब. हा एकदा झालं ना सगळं काम बर. तर मग इतकी मोठी पूजा घालणार आहे ना आम्ही का अख्ख्या गावाला जेवणार देणार आहे. पूजाला या बरं का साहेब. पूजेला मी येऊ. हा म्हणजे कसं तीर्थ प्रसादाचा लाभ घ्या बा तुम्ही असं वाटतं आम्हाला. अगं आधी काम तर होऊ दे, लगेच तू पूजाची तयारी चालली. बरं का साहेब. नाही कसं आहे माहितीये का, हं. ते मला पूजेचा प्रसाद नको हा. का पूजेचं जेवण सुद्धा नको. पहिलं मला अर्धी रक्कम द्या तरच मी कामाला सुरुवात करेन. वाटलं तर तुम्हाला म्हणले शरद भाऊनला ते विचारा आम्ही कसे येते. तुम्ही कसे का असं ना, तुम्ही स्वतः विचारा शहरात कुठेला. बरं का? बा साहेब आतापर्यंत आहे ना आम्ही कोणाचाच 1 रुपया बुडवेल नाही का हो? हा लय प्रामाणिक आम्ही. नाही तुम्ही प्रामाणिक असाल हो, पण आता मला सांगा कोणता असा इंजिनियर आहे का स्वतःचे पहिल्या खिशातले पैसे गुंतवल मग तो तुम्हाला बंगला बांधून देईल? बरं तुम्हाला सांगते साहेब आम्ही एवढं प्रामाणिक आहे ना, या बा आम्ही शेतीला खत आणाय गेलो ना आमच्या तोंडाक पाहून लगेच उधारी ठेवते. बरं ते झालं. किराणा दुकानात गेलो ना हा. त्यांना जर म्हणलं ना साहेब एवढी 2000ची उधारी राहू द्या का ते एक शब्द सुद्धा बोलती नाही. कधी कपडे घ्यायला गेलो ना आम्ही पोरासोरांना तर तिला सुद्धा आम्ही म्हणलं ना साहेब हे 3000 उधार राहू द्या का ते एक शब्द बोलती नाही. आतापर्यंत आम्ही हेच करीत आलो का हो आतापर्यंत सगळ्यांचे बुडीतच आलो. काय नाही म्हणजे असं म्हणायचंय देत आलो देत. सगळ्यांचे आम्ही दिले आतापर्यंत कोणाचेच ठेवले नाही का? हम्म. हा आमचा ना विश्वास ठेवा. तेवढं फक्त काम चालू करून द्या तुम्ही.
सगळ्यांचे दिले तुमचे देऊन टाकणारच हा आम्ही. अबे, तुमची ठेवून आम्हाला काय करायचं मग? हा? हा पण घर बांधायचं म्हणलं पहिलं पैसे द्यायला लागतील तुम्हाला. हा ना मग देऊ ना साहेब. आता ते घर झाल्यावर तुम्ही पैसे देणार. अर्ध काम तर करा. हा अर्ध काम हा करा. सुखाचं आहे का अर्ध काम करायचं म्हणल्यावर? जवळ आहे ना माझे 20 लाख अर्ध्या कामातच जाणार आहे. अहो जाऊ द्या तुम्हाला भेटणारच ना माऊली. देव परमेश्वर तुम्हाला कुठं मग देत कवाय बी हा कशाचा देवन परमेश्वर आहे हा. ना कधी कुणाला देत नाही. नाही का हा अहो आली तर उद्याच तुम्हाला एखादं काम पुन्हा यायला बस. हा. नाही काम माझ्याकडे भरपूर आहेत बरं का. मलाच वेळ नाही तुमच्यावर जास्त बोलायला. हा ते आम्ही आतापर्यंत लई लोकांचा विश्वास आहे का लय लोकांचा लय लय विश्वास. तुम्ही अहो गावात कोणाला विचारा बर का साहेब. हा थोडा आमच्यावर विश्वास ठेवा बर का. आम्ही आतापर्यंत आहे ना आमचं लई मोठं नाव आहे गावात का हो? अहो लय मोठ हा. आमचं असं नाव आहे साहेब तुम्हाला काय सांगू. आम्ही कोणाचे दिले तर तुमचे का नाही देणार. काय पैसे हा, म्हणजे देणार आहे बा असं त्यांना म्हणायचं. हो मस्त देणार आहे तुम्ही बरं का. तुम्ही गावात उधाऱ्या करा हा पण हे मटेरियल काय मला काय फुकट भेटतं का घरात माझ्या पिकतं मटेरियल. हा नाही तुमचं बरोबर आहे साहेब. हा मग? का? अहो पण त्यांचे काम बाहेर चालू आहे शांता. काम करते. चालूचे आहेत ते आहेत. पेंडिंगला आहे ना रितेश देशमुखचा बंगला पडलाय माझ्याकडं. पेंडिंग काम बाकी आहे. काय म्हणले तुम्ही कोणाचा बांगला चालू आहे. रितेश देशमुखचा. हा ना हा मग एक काम करा ना काय त्याच्यातलं थोडं मटेरियल आमच्या बांगल्याला वापरा ना. ते रितेश देशमुख म्हणजे तो बिग बॉस मधला ना. हा तोच. अहो त्याला काय कमी आहे. रात्रीचे गपचिप थोडासा ट्रॅक्टर भरायचा आणि येणं आणून टाकायचा हा झालं बांगला. आहे का नाही हो मग. मला तर आता असं वाटायला लागलंय बरं का हा तुम्हाला काय बंगला बिंगला बांधायचा नाही. माझ्या बरोबर नुसतं टाइमपास करताय का काय तेच कळेना. मग नाही तुम्हाला बोलवेल का आला हा हा काय बोलवलं म्हणताय वरनं अजून म्हणताय त्याच्या कामावरलं मटेरियल आणा इथं. हो साहेब बरं बांगल्याचं माप तर घ्या तुम्ही. हा नाही पहिलं मला आहे ना पैसे अडवान्स देत असेल तर मी थांबतो नाही तर मी हाय असा जातो निघून. अहो नका हो साहेब तुमच्या वाटलं तर धरीते मी पाय. हे बघा तुम्ही आहे ना आणि तो तुमचा बंगला हा तो खड्ड्यात जाऊ द्या. मला आहे ना जास्त इथं थांबायला वेळ नाही. माझा एक मिनिट आहे ना किमतीचा आहे माझा. समजलं का. एक तर 40 साईड सोडून आलो इकडे मी. हा तुमचं बरोबर आहे साहेब पण मग काय माहितीये का तेवढं आमचं घे ना बांगल्याचं म्हणा. हो द्या करून. नाही तुम्ही एक काम करा दुसऱ्या कोणत्या तरी बिल्डरला सांगा आणि बांधून घ्या मी येतो. ओ साहेब ओ हो असं ना. हो साहेब ऐका ना. साहेब ओ मी काय म्हणते गंगाराम इंजिनियर हा. अहो तेवढं गरीबाचं द्या पार पाडून. हा मग नाही मला काय कामच करायचे. तुम्ही पैसे दिले तर मी सुरुवात करतो लगेच कामाला. तुम्हाला सांगितलं ना पूजा झाली रे झाली. हा. हा का पैसे भेटले. हा म्हणजे चांगलं खुशाल आहे ना तुम्ही बंगला बांधून घेणार हा ऐश्वर्यात राहणार आणि पूजा नंतर पूजा करणार मला खायला बोलावणार प्रसाद. हा हा हाय ना खरंय. खुशाल म्हणताय. हा खरंय. अरे तुमचा विश्वास कसा ठेवायचा. तुम्ही उद्या म्हणाल नाही आम्हाला 4 पोरं उद्या मग पैसे देतो. हाय, आपल्याला नाही पटत तुमचं काम. अहो मी काय म्हणते अहो ऐका ना. हो. ओ इंजिनियर साहेब ओ इंजिनियर अहो ऐका ना. अहो, जाऊ दे त्यांना राग आला. बसा काय जाऊ दे काय. अहो, हा? त्यां- मस्त बांगला एवढा एसी मध्ये बसणार होते मी तुमचं काय हो मध्येच. तू मस्त एसी मध्ये बसणार होती पण त्यांना पटलं नाही ना. त्याच्यापेक्षा आहे ना काय गाय करू नको. आता आहे ना पाऊस फुटलाय. आता मला तू आहे ना 400 नाही तर 500 रुपये दे. खायला मी कागद आणतो हा. आणि आपण 2 जण आहे ना आपल्या घरावर टाकून देऊ. हा ना म्हणजे हे पावसा पाण्याचं गळायचं नाही खाली. बर का बोल ना. ते वाटलंच होतं मला तुम्ही ना या जन्मात काय माझी स्वप्नपूर्ती नाही. आता का मी मेले हो तुम्ही बंगला बांधी त्या का काय. होईल, हा? आणि मग होईल. काय त्या बंगल्यात मला जाळी त्या का. अरे वैल बा एवढं नको पुढे जाऊ. वैल म्हणलो ना. हा चांगलं चालून आला होता एवढ्या मोठा हिरोईनांचा बंगला बांधणार होता. बांधेल तो माणूस इतका मोठा बिल्डर. हा तुमच्यामुळे तरी म्हणले तुम्ही गपका राहिले. हे काय म्हणते हा बोल. चला देते तुम्हाला पैसे दे टाका तो कागद. टपक्यान दे काढून चल.